अगं खरंच ना, तुमच्या इथलं काहीच नाही. आमच्या इथल्या माझ्या समोरची देशमुख बाई आहे ना, आहे 65 इस वर्षाची. सज्जन अशी को क्या जेवढी आली तकलीफ तिला है तुला भाई? काय सांगू. हां, जीनची पॅन्ट काय घालील, ड्रेस काय घालील, गाऊन काय घालील. समझ रहे हो? गाडीवर जाताना गॉगल समझ घालून रहे हो? येईन जशी की खूप जवान आहे. अगं तुला काय सांगू ना, खरंच एवढ्या बेकार आहे ना, की तुला काय सांगू. आणि ती पिंकी तर एवढे लफडे करत फिरती, एवढे लफडे करत फिरती. तुला माहिती आहे, ह्याच्या गाडीवर बघू, त्याच्या गाडीवर नुसते लोकांच्या गाड्यांवरच दिसत असते. अच्छा. त्यांचे आई वडील ह्यांना काही बोलत नाही का गं? मला ते समजत नाही. हो, मग आणि ती शिंदेची मुलगी, ती तर काल रात्रीच पडून गेली. हां, मला कसं काय माहिती? तर मला ना ती ही सांगत होती, तिच्या शेजारचीच. हां, तिने मला सांगितलं, की ना ती शिंदेची मुलगी पडून गेली म्हणून. हां, हे काय नाक लावतील गं ते, म्हणून तो घराच्या बाहेर निघत नाही. हां, आम्ही फार सुशिक्षित आहे, आम्ही कोणाशी बोलत नाही. मला विचारा सगळ्यांचा खोलचिठ्ठा, मी त्यांना सांगते. तुला काय सांगू ना, ती देशमुख, ती शिंदे आणि ती गायतोंडे एवढे बेकार बाया आहे ना त्या. नुसतं आपण घराच्या बाहेर निघलो ना, की असा कॅमेरा, असं त्यांचे डोळे कॅमेरापेक्षा पण कमी नाही आहे. नुसते कॅमेरा लावून बसला. ही कुठे गेली, हिने काय केलं, तिने काय केलं. अच्छा. स्वतःच्या घरामध्ये डोकून बघत नाही, की काय करतो आपण, आपले लेकरं काय करता म्हणून. हो, नाही तर काय काय सांगू. मला तर असल्या लोकांची गंमत बघायला या जाम मजा येते ना, तुला सांगते. माझं तर मनोरंजनच होऊन जातं. मला टीव्हीची गरजच लागत नाही. मी पण त्यांच्यासारखेच धंदे शिकून गेली आता. ती कुठे चालली, ही काय करतीये, ती काय करत नाहीये. मला तर ते बघण्यामध्ये इतका इंटरेस्ट यायला लागला ना, की सीरियल पण फेल आहे त्याच्यापुढे. फुल मनोरंजन, पैसा वसूल, म्हणजे बिना पैशाचं मनोरंजन होऊन जातं. खरंच तू पण हेच सुरू करून दे आता. हां, टीव्ही बंद करून टाकायची आणि ह्यांचीच गंमत बघत बसायची. फुकटचं मनोरंजन.